नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 18, 19 आणि 20 सप्टेंबर 2025 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त विजांच्या कडकडाटाचा असून सोबत वारा देखील राहील। काही भागामध्ये मेघगर्जनेसह ढगफुटी सदृश पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांत बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल होत आहे। तर सध्या महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस सुरू असून ठिकठिकाणी परतीचा पाऊस जबरदस्त हजेरी लावत आहे। तर पुढील 3 दिवसातही महाराष्ट्र राज्यात जबरदस्त पावसाचा अंदाज, विजांचा कडकडाट जास्त राहील, वारा देखील राहील। तर काही भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा कोसळेल, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपात राहील, काही ठिकाणी मध्यम हलका देखील बघायला मिळणार आहे। तर या पावसाचा जोर 18, 19 आणि 20 सप्टेंबर 2025 या तारखेला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्वेकडे जोर कमी राहील। विजयवाडा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कांतामल आणि रायपूर या भागात ठिकठिकाणी मध्यम हलका राहील। कोरबा, राऊरकेला, धनबाद, कोलकाता इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। तर महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी असून विदर्भाचा काही भाग वगळता काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसांमध्ये पावसाची स्थिती ही सावंतवाडी, बंडा, अल्डोना, बेडशी अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील। अंबोली, चांदगड, रामगड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणकोंडे, कानपूर, नेटुरगोंजी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर कानकोन, जागवी, रिवोना, मडगाव, कुचकोडे तसेच वास्को द गामा जोरदार पावसाचा अंदाज आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चांदगड, अंबोली, रामगडला जोरदार पावसाचा अंदाज राहील। पारसेम, अल्डोना, बेडशी आणि औरजबेंडा, वेंगुळा, सावंतवाडी इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच कडेगाव, पटेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मालवण, वायगणी, पोईपकासल, कणकवली अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि पश्चिम भागामध्ये बेलकर, साक्रापा, पोंडा, राधानगरी, राजापूर, रेपटण, लांजा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरा, नेसरी, अड्डाला, कुरणवाडी, सांकेश्वरा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच लगतच गारगोटी, कापसी, निपाणी, जैनवाडी, इस्पुर्ली, कागल, कोल्हापूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। परवळा, संगम, मलकापूर, कोकुर्लाई जोरदार स्वरूपात राहील। किनी, कोडाली, इस्लामपूर, अष्टा मध्यम पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगेलाई जोरदार स्वरूपात राहील। रायबक, इडकल तसेच शिरगोपी, कोडाचिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। अतनी, अडाली, तेलसंग तसेच दागलपूर, बिलर्जत आणि तसेच नागज, कुची, देसिंग जोरदार पावसाचा अंदाज राहील। सांगली, शिरळ, मालगावलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे तासगावलाई जोरदार स्वरूपात राहील। इस्लामपूर, रामपूर, मेढावडाले मध्यम स्वरूपात राहील। तसेच रहिमतपूर, बीटा, कराड, कडेगाव, उमराज, फसवली, मायानीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। औंध, वडोज, निंदाल, देवडी, सातारा, कोरेगाव, मोल, दिक्सल इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। बराड, शिंगणापूर, लाटे, पलटण, लोणार, खंडाळा
मध्यम पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना, पटण, अरळ, अरवडे व सोटपोट जोरदार पावसाचा अंदाज आहे। माकंजन, हेडवी, गुहागर, मारगाव, तांबे, लोटी, चिपळूण तसेच लगतचा परिसर बघितला असता महाबळेश्वर, पोलादपूर, मंदनगर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। महाड, वर्धन, गोरेगाव इकडे जोरदार स्वरूपात राहील। पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील। व्याली, सोनापूर, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागठाणा, आंबे, कळवण मुसळधार पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील। बोर, शिरोळ, मारगाव, जेजुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिवापूर, पुणे, दायरी, लोणी कालभोर मध्यम जोरदार स्वरूपात राहील। लोणी कालभोर, वाघोली, राऊंड, नार्वे, बोरी, पुनावले, पाबल, मलटण, कवटे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। चाकण, शिंदे, वाडा, मनसरलाही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। अकलूज, माळशिरसलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। मसपट, पिलवी, केडी, चिंकी, सांगोळे मुसळधार स्वरूपात राहील। तसेच बालवानी, मौद, बुद्रुक, पंढरपूर, मंगळवेढा, मारवाडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरुबेलाटी, सोलापूर, जामगाव, मंगळुरी, मंद्रुप मुसळधार स्वरूपात राहील। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, पटगरी, अलूर, नळदुर्ग, ओटीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। उडला, तांदवाडी, मोल, अंगार तसेच अरणगाव, परिबंग, पाणेगाव, बार्शी, कोंडेस, सेसेस, बिगवण, केटोर, बेकोंडोड जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगरच्या भागामध्ये करमाळा, राशिंग, कर्जत आणि कडेगाव 2 जोरदार स्वरूपात राहील। आणि तसेच जामखेड, काडा, आष्टी आणि रायगाव, सुरेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। पारणे, सुपे, टाकळी, रोकेश्वर, आलेआणे, मज्जुन्ना, रोतुर्ले जोरदार स्वरूपात राहील। धनगरवाडी, शिरळ, वांबोरी तसेच देवळी, प्रवरा मध्यम पावसाचा अंदाज आहे। आंब्रापूर, माका आणि बनास, नेवासा, देवळी, प्रवरा जोरदार स्वरूपात राहील। शिर्डी, पलतांबा, कोपरगावलाही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोंडी, अलिबाग, पेण, शिळकोपोली, कसमतलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्जत, कुसत, पेठ, नारेल, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याणमली, शिवाले, वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज राहील। मीरा भाईंदर, भिवंडी, वसे, विरार, सपाले, पालघर, बोईसर, पणेगाव, कासाकोट हलका पाऊस राहील। आणि तसेच इगतपुरी, मुनगाव, वडीवरे, जव्हार, मोखाडा, त्र्यंबक या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। अकोला, शमशेरपूर, आश्वी, लोणी, शिर्डी, पलतांबा, कोपरगावलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक, देवळी, नागपूर, म्हाळसाखरे, लासलगाव, पाटोदा, जोफुल, ओझर जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि तसेच ममदापूर, तालवड, नांदगाव आणि चांदवड, बनी, डोडांबे मध्यम स्वरूपात राहील। ओझर, कळवण, देवळा, मालगाव, नांद्राणे, नागपूर, निमशेवडी, सटाणा, औटी, ताराबादलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे। साक्री, बॅट, चिंचखेड, नंदुरबार जिल्ह्याकडे डोमकाई, देवी, दुसाने, टिटाणे, नंदुरबार, शहादा, खरपली, अक्कलकोवा मध्यम पावसाचा अंदाज राहील। आणि असोल, मालगाव, केटिया, धुळे जिल्ह्याचा उत्तर परिसर, बुडकी, सांगवी, सुले जोरदार स्वरूपात राहील। चिमठाणे, नांद्राणे, धुळे, अंजांग, आरवी, भोकरोड मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, अव्वाड, आडगाव, विरापुरा, यावल, पैसूर, जळगाव, दरंगाव जोरदार स्वरूपात राहील। बडको, पळासरा, पौर, जामनेला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव, सायगवन, कन्नड, हतनूर, फुलंब्री, विरामगाव मध्यम स्वरूपात राहील। कालवड, मामदापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि श्री छत्रपती संभाजीनगर, सांसे, पिंपरी, काचूड, पाचूड, लिंबे, जळगाव, बिडकीन, धाकीपाल, पैठण मुसळधार पावसाचा अंदाज आहे। अमरापूर, हंसापूर, बालम टाकलेले जोरदार पावसाचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेषोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, वलपांगरी, जालना, बदनापूरलाही मुसळधार स्वरूपात राहील। तेळगाव, राजा इकडे जोरदार स्वरूपात राहील। दावडी, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन मध्यम पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूरलाही जोरदार स्वरूपात राहील। मंजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोड, सोनपेठलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। येलम, चौसला, पाटोदा, धारूर, केज, परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये कळमासा, तारकेटबूम, पातूर, करडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। एडशी, पेठ, कामेगाव, बेमली, धाराशिव, पेरबंग, पाणेगाव, बार्शी, तुळजापूर, वडोला, तांदवडी या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्ल्याने तसेच खिंतोट, औसा, लातूर, रैनापूर, बोकडा जोरदार स्वरूपात राहील। लातूर रोड, उणजूक, चोळकोट, उदगीर, मोरकी, हणीगाव, जाकाल, अरोंदा या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मुखेड, कवठा, नरशी, लोहा, बुजुक मध्यम स्वरूपात राहील। गंगाखेड, पालम, परभणी, जरी, बोरी, जिंतूर, परतूर, सेलू, आष्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदेड भागाला या जिल्ह्याकडे बसमत, पूर्णा, नांदेड भागाला मुखेड,
आणि कुडलवाडी धर्माबाद इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। भोकर, तमसा, हिमायतनगर, ढाकणी, मोरचोंदी, किनवट मध्यम स्वरूपात राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली आणि कळमनुरीलाही मध्यम स्वरूपात राहील। महागामावलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्यात वाशिम, रेताड, मालेगाव, परतूर, मारसूल, मंगळुपी, कर्जनाखेडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे। लोणार, बीबी, देऊळगोराजा जोरदार स्वरूपात राहील आणि तसेच चिखली, अहमदपूर, गिडा, बुलढाणा, मोठाला मध्यम स्वरूपात राहील। अकोला जिल्ह्याकडे अकोट, हिरवाखेड, आलेवाडी, जळगाव, जामत, आंध्रुणा, पाथुरा या आणि बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा मध्यम स्वरूपात राहील। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि अंजनगाव, सोजी, अचलपूर, चांदूर बाजार, बामणथडी मध्यम हलका राहील। अमरावती, बडनेरा, मोझारी, तळेगाव, चांदूर, धामणगाव रेल्वे, फलेगाव, पुलगाव, बबलगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, नेर, लाडकेट, धारवा मध्यम स्वरूपात राहील। रई, जावई, अर्निद्या आणि साखरी, चोंडी, पुसद, खंडाळा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे। महागाव, मावला मध्यम स्वरूपात राहील। पांडकवडा, घाटंजी, करंजी, पठाणबुरी, निमगोडा, अलिदाबाद मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट, देवळी, कोल्हापूरलाही मध्यम हलका राहील। अरबी, वडोणा, लाडगड तसेच तळेगाव, आष्टी इकडे हलका मध्यम राहील आणि तसेच मोर्शी, दुर्गवाडा, काटी, जळखेडा, वरुण, नाटकेलाही हलका मध्यम राहील। नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कुडाली, काटोल आणि डोरली, कमेश्वर, नागपूर, कामठी, वाघोली, पारशिवनी, उमरी, सावणे या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वर्दी, चिखली, धर्मापुरी, असोली, कंधारी, अकोला, करबसर, कामठी जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोंदिया जिल्ह्याकडे जोर कमीच राहील। तुमसर, तिळा, चांगझरी, गोरेगाव, आमगाव, लांजी इकडे मध्यम हलका बघायला मिळणार आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे आणि भंडारा जिल्ह्याचा काही परिसर लखनी, साकोली, संग्राणी, कोलेगाव हलका राहील आणि अडाईल, गौतमगाव, पावनी, बिहापूरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे दिगुरी, देसिंग, कुरखेडा, बलिटोला मार्कासा हलका मध्यम राहील। चुरमारा, नाटीचौक, वलनी, सेंदेवाई, राजोळी, मुलसावलीलाही हलक्या सरींचा अंदाज आहे। चामोर्शी, गोट, अष्टी, मुलचेरा, एटापल्ली, अहिरी, भांबरगड, पासेवाड, संद्रा हलका मध्यम पाऊस राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर, शिरपूरला हलक्या सरींचा अंदाज आहे। बदलापूर, कजवाली, चंद्रपूर, गोगस रोड, मोहर्ली, कोटवाडा हलक्या सरींचा अंदाज आहे आणि तसेच भद्रावतीला हलका राहील। वणी, कायर, चारपैकी चुमर, ब्रह्मपुरी या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन नोट्ससोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।